विशूज ट्रॅव्हल तडकामध्ये आपलं स्वागत आहे. या भन्नाट ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या गाडीपासून करतोय, कारण आज आपल्याला मिळालेलं आहे म्हशी शर्यतीसाठी घेऊन जाण्याचं भाडं आपल्याला गाडीला मिळालेलं आहे. असं कचकून स्टार्टर मारला आणि मी निघालो म्हस भरण्यासाठी गाडीमध्ये. फायनली मी लोकेशनवर पोहोचलो. लोकेशनवर पोहोचताच तिथे म्हशीची वाट बघण्यासाठी मी थांबलो होतो. तेवढ्यात म्हशीचा मालक म्हशी घेऊनच आला. मस्तपैकी अंघोळ बिंगुळ घालून म्हशीची पूजा बिजा करून मालक घेऊन आला होता. हे बाबा पकड पकड, मारते की काय? थोडक्यात वाचलो. मला वाटलं इथंच कार्यक्रम होते की काय. सांगायला लागते वय, बसले लगेच गाडीमध्ये. पळायची हवस हो. मस्तर भरली. आता चल म्हणलं माझ्या धन्नूला, आज काय कार्यक्रम झालाच पाहिजे, शर्यत जिंकलीच पाहिजे. आम्ही निघालो मग शर्यतीकडं. सायंकाळी सुमारे 5 वाजले होते. मस्त असा क्लायमॅक्स होता आणि सुंदर असा दिवस होता. सूर्य मावळायला आला होता आणि वातावरण एकदम भन्नाटच होतं. शर्यतीच्या ठिकाणी आम्ही पोचलो आणि म्हशीला खाली उतरून घेतलं. लांबून लांबून लोक म्हशीच्या शर्यतीसाठी आले होते. खूप वेगवेगळ्या गावाकडून आलेले लोक आपल्या आपल्या म्हशीला बांधून ठेवले होते. मग आम्ही पण म्हशीला गाडीला बांधून घेतलं आणि निघालो होतो. आपल्या म्हशीचा नंबर कितवा आहे हे पाहून आम्हाला कळाले की आमचा पहिलाच नंबर आहे. 2 गटामध्ये ही शर्यत ठेवली होती. पहिला गट म्हणजेच लहान रेडकू आणि दुसरा गट म्हणजे मोठी म्हशी. गट दुसऱ्यामध्ये पहिल्या नंबरला आपली म्हस होती. शर्यतीला सुरुवात होणारच होती. मग आम्ही निघालो होतो शर्यतीच्या ठिकाणी. बघतोय तर काय, गर्दी तर एकदम फुल झाली होती. सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती. सर्वांची अपेक्षा एकच की शर्यतीला लवकरात लवकर सुरुवात करावी. मग काय, शर्यतीला सुरुवात झाली.
बघितली का गर्दी? कसा आहे विषय, एकदम हार्डच. हा मुवमेंट मी तर खूप एन्जॉय करत होतो. इतकी मजा येत होती शर्यत बघण्यासाठी, काहीच सांगूच नका. अचानक काय झालं काय माहित, रेडको एकदमच घाबरलं आणि शर्यतीमध्ये पळालंच नाही. एवढी गर्दी पाहून रेडको कन्फ्युजच झालं. आता मी काय करू, रेडकोलाच काही कळेना. खूप प्रयत्न केले पण रेडको काय पळायला तयार नाही. शेवटी सगळेच वैतागले. सगळ्यांचा धीर सुटला आणि शेवटी मग त्याला बाहेर काढण्यात आले. सुरुवात होत आहे. त्याला कुठून जाऊन आता आपली मोटरसायकल नवीन ताब्याचा पत्ता कुठे गेले गाडी कुठे असेल तुम्ही ताबडतोब गाडी ताबडतोब पट्ट्याने
आपण आपली मोटरसायकल घेऊन तयारीमध्ये खूपच छान प्रकारे हा कार्यक्रम संपला. शर्यतीमध्ये नंबर पटकावून आलेल्या मशीनचा गुलाल टाकून जल्लोष करण्यात आला. ही बाजी हिरानच मारली आणि तो ठरला शर्यतीचा खरा विजेता. आपल्या काही म्हशीचा नंबर लागला नाही, पण नेक्स्ट टाइम ही नक्कीच विनर असेल. शर्यतीचा कार्यक्रम संपला आणि आम्ही निघालो परत. म्हैस मालकाच्या घरापाशी येऊन आम्ही म्हशीला उतरून घेतलं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा विशू असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.